श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, मकर संक्रांती म्हणजे देवग्रहांचा न्याय सुरू होण्याचा दिवस. 14 जानेवारी 2026 पासून काही राशींच्या आयुष्यात अचानक बदल घडणार आहे. काहींसाठी हा बदल सुवर्णकाळ ठरेल, तर वृषभ राशीसाठी हाच काळ धोक्याचा इशारा देतोय. पण थांबा, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर एका छोट्या उपायामुळे हा वाईट काळ तुमच्यासाठी वाया जाऊ शकतो. मकर संक्रांती 2026 नक्की काय घडतंय? मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि तिथे आधीच बसलेला असतो शनी कर्माचा राजा. सूर्य आणि शनी कर्माचा कठोर हिशोब. याच दिवशी काही ग्रह दुर्बल होतात, काही ग्रह आक्रमक होतात आणि काही राशींवर अचानक दबाव वाढतो. यात वृषभ राशी थेट प्रभावाखाली येते. वृषभ राशीसाठी हा काळ का संवेदनशील आहे? वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि मकर संक्रांतीच्या काळात शुक्र कमकुवत स्थितीत जातो. याचा अर्थ पैसा असूनही समाधान नसेल, मेहनत करूनही अडथळे येतील, योग्य निर्णय घ्यायला मन गोंधळेल. हा काळ असा आहे की चूक लहान असेल पण परिणाम मोठा होऊ शकतो. येणारा वाईट योग नेमका कसा आहे? 14 जानेवारी 2026 पासून वृषभ राशीच्या आयुष्यात 3 पातळ्यांवर दबाव वाढतो. 1. मनावर दबाव, चिडचिड वाढते, चुकीचे निर्णय होतात, कुणावरही लगेच विश्वास बसतो. 2. पैशांवर दबाव, अचानक खर्च, अडकलेले पैसे, फसवणुकीचा धोका. 3. कामावर दबाव, बॉसचा गैरसमज, कामाचं श्रेय मिळत नाही, नोकरीत अस्थिरता. हाच तो वाईट योग ज्यामुळे अनेक वृषभ राशीचे लोक सगळं अचानक का बिघडतंय असं म्हणायला लागतात. पण हा योग कायमचा नाही. महत्त्वाचा ट्विस्ट लक्षात ठेवा. ग्रह संकट देतात पण उपाय मार्गही दाखवतात. मकर संक्रांती 2026चा हा योगशिक्षा नाही, इशारा आहे. जर या काळात योग्य वागणूक, योग्य संयम आणि एक अचूक उपाय केला तर मोठं नुकसान टळू शकतं, नोकरी वाचू शकते, आर्थिक घसरण थांबू शकते. 14 जानेवारीपासून वृषभ राशीसाठी कोणते दिवस धोकादायक? नक्षत्र, तारखा, चुका आणि सावधगिरी. आज आपण पाहणार आहोत नेमके कोणते दिवस जास्त धोकादायक आहेत, कोणत्या चुका केल्यास नुकसान वाढेल आणि कोणत्या गोष्टी टाळल्या तर मोठा धोका सहज टळू शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत पाहणं वृषभ राशीसाठी अत्यंत गरजेचं आहे. जानेवारी 14 ते 28 फेब्रुवारी 2026 हा काळ अग्निपरीक्षा का आहे? मकर संक्रांतीनंतरचा पहिला 1.5 महिना वृषभ राशीसाठी चाचणीचा काळ आहे. या काळात शनीचा दबाव वाढतो, राहू भ्रम निर्माण करतो आणि शुक्र दुर्बल असल्यामुळे निर्णयक्षमता कमी होते. त्यामुळे चूक लहान असते पण परिणाम मोठा होतो. सर्वात जास्त धोकादायक कालखंड जानेवारी 14 ते 22 जानेवारी 2026 हा काळ अचानक बदलांचा आहे. या काळात मन अस्वस्थ राहील, नको ते विचार डोक्यात येतील, कुणाचं बोलणं मनाला लागेल. या काळात करू नका नोकरी बदलाचा निर्णय, कोणालाही मोठी रक्कम देणं, भावनेच्या भरात वाद. 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2026 हा काळ आर्थिक धोका वाढवणारा आहे. संकेत: अचानक खर्च, पैशाबाबत गैरसमज, फसवणुकीचा धोका, खास करून ऑनलाईन व्यवहार, पार्टनरशिप, ओळखीच्या व्यक्तीवर अंधविश्वास. एक चूक महिन्यांचं नुकसान करू शकते. फेब्रुवारी 20 ते 28 फेब्रुवारी 2026 हा काळ नोकरी व प्रतिष्ठेवर परिणाम करणारा. या काळात बॉसचा मूड अचानक बदलतो, कामाचं श्रेय मिळत नाही, आरोप किंवा गैरसमज होऊ शकतो. शांत राहणं हाच उपाय. नक्षत्रांचा प्रभाव. हे दिवस विशेष. सावधगिरीचे रोहिणी नक्षत्र, वृषभ राशीचं स्वतःचं नक्षत्र. या नक्षत्रात अपेक्षा वाढतात पण पूर्ण होत नाहीत, त्यामुळे निराशा येते. हट्ट करू नका, भावनिक निर्णय टाळा. मृग नक्षत्र हा काळ भ्रम निर्माण करणारा. चुकीच्या लोकांवर विश्वास, चुकीचे प्लॅन, फसव्या ऑफर्स. सोपं वाटतंय हाच सावध होण्याचा संकेत आहे. आर्द्रा नक्षत्र हा काळ वाद वाढवणारा. बोलण्यात कटुता, घरात वाद, ऑफिसमध्ये तणाव. शक्य तितकं मौन पाळा. नोकरीत वृषभ राशीने काय टाळावं? या काळात बॉसशी वाद नको, इगो नको, मी बरोबरच आहे हा हट्ट नको, कारण शनी अहंकार मोडतो आणि राहू चुकीची साथ देतो. आर्थिक बाबतीत सर्वात मोठ्या चुका: कोणालाही हमी देणं, उधारी देणं, लगेच मोठा नफा मिळेल अशा स्कीम्स, शेअर आणि क्रिप्टोमध्ये घाई करू नका. पैसा वाचवणं हेच यश समजावं. नातेसंबंधात काय होऊ शकतं? या काळात गैरसमज वाढतात, बोलणं चुकीचं समजलं जातं, जुने विषय उफाळून येतात. प्रेमात शांतता ठेवा, शब्द जपून वापरा. मानसिक स्थिती दुर्लक्ष करू नका. वृषभ राशी सामान्यतः स्थिर असते, पण या काळात झोप कमी, चिडचिड, निर्णय गोंधळ हे सगळं ग्रहदोषाचं लक्षण आहे, कमजोरीचं नाही. जर तुम्ही या काळात सतत म्हणत असाल, मी इतका प्रयत्न करतो पण सगळं उलटच का होतंय, तर समजा हा काळ तुमच्यासाठी संदेश देतोय आणि त्याच संदेशावरचा एक अचूक उपाय आहे जो संपूर्ण चित्र बदलू शकतो. वाईट योग टळू शकतो. वृषभ राशीसाठी एक अचूक उपाय:
मंत्र आणि देवकृपेचं संरक्षण. आपण पाहिलं की मकर संक्रांती 2026 पासून वृषभ राशीसाठी काळ सोपा नाही. पण आजचा हा व्हिडिओ भीतीसाठी नाही, आजचा व्हिडिओ आहे उपायासाठी, संरक्षणासाठी आणि वाईट योग निष्फळ ठरवण्यासाठी. लक्षात ठेवा, ग्रह शिक्षा देत नाहीत, ग्रह योग्य मार्ग दाखवतात. सर्वात आधी एक सत्य समजून घ्या. वृषभ राशीचा स्वभाव शांत, सहनशील, कष्टाळू. म्हणूनच या राशीवर शनी लवकर परिणाम करतो. पण याच राशीवर उपायही लवकर फळ देतात. जर श्रद्धेने योग्य उपाय केला तर नुकसान टळतं, अडकलेलं सावरतं आणि मार्ग उघडतो. तो एक उपाय जो सगळं बदलू शकतो. 7 शुक्रवारांचा शक्तिशाली उपाय 14 जानेवारी 2026 पासून सुरू करायचा. हा उपाय साधा आहे पण परिणाम खूप खोलवर करतो. कसा करायचा? दर शुक्रवार सकाळी 1. अंघोळ करून 2 पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घाला. 3. घरात किंवा मंदिरात शिवलिंग किंवा शिवप्रतिमा समोर ठेवा. 4. शिवलिंगावर पाणी, थोडं दूध आणि पांढरं फूल अर्पण करा. 5. डोळे बंद करून मनात फक्त एकच भावना ठेवा, माझे कर्म शुद्ध होऊ दे. मंत्र वृषभ राशीसाठी संरक्षण कवच. मुख्य मंत्र दररोज ओम नमः शिवाय 108 वेळा 1 माळ. हा मंत्र शनी शांत करतो, मन स्थिर करतो, चुकीचे निर्णय थांबवतो. शुक्रवार विशेष मंत्र शुक्र दोषासाठी ओम शुक्राय नमः 21 वेळा. याचा परिणाम पैशांवरील ताण कमी, नातेसंबंधात सौम्यता, आकर्षण आणि विश्वास वाढतो. दान, ज्यामुळे आर्थिक संकट हलकं होतं. प्रत्येक शुक्रवार गोड पदार्थ किंवा पांढरी वस्तू किंवा गरीब स्त्री किंवा सुवासिनीला मदत करा. रक्कम महत्वाची नाही, भाव महत्वाचा आहे. शुक्र दानाने प्रसन्न होतो. वृषभ राशीसाठी 5 नियम. या 5 गोष्टी पाळल्या तर वाईट योग 50% तिथेच थांबतो. 1. कोणालाही उधार देऊ नका. 2. वादात शेवटचा शब्द बोलू नका. 3. नोकरीत शांत रहा. 4. सोशल मीडियावर भावना व्यक्त करू नका. 5. घाईघाईत निर्णय टाळा. घरासाठी छोटासा उपाय. घरात स्वच्छता ठेवा. शुक्रवारी अगरबत्ती किंवा धूप लावा. संध्याकाळी दिवा लावा. घर शांत असेल तर मन शांत राहील. मार्च 2026 नंतर काय बदलतं? ही सगळ्यात दिलासादायक गोष्ट आहे. मार्च 2026 नंतर शनीचा दबाव कमी होतो, शुक्र बळकट होतो, अडकलेली कामं पुढे सरकतात. ज्यांनी संयम ठेवला, ज्यांनी उपाय केला, त्यांना पैशात स्थैर्य, नोकरीत मान आणि मनात शांती मिळेल. एक प्रेरणादायी सत्य: वृषभ राशी कधी पटकन हार मानत नाही. आणि जो शांत राहून देवावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी वाईट काळ फक्त एक अध्याय असतो, पूर्ण पुस्तक नाही. इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर समजा तुम्ही साधे प्रेक्षक नाहीत, तुम्ही सजग वृषभ राशीचे आहात. आज आम्ही भीती दाखवली नाही आणि उपायही दिला, कारण वेळेवर मिळालेली माहिती मोठं नुकसान वाचवते. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी उपयोगी आहे तर आत्ताच लाईक करा, आपल्या घरच्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच अचूक ग्रहयोग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये फक्त ओम नमः शिवाय किंवा शिवकृपा वृषभ राशीवर राहो असं लिहिलं तरीही चालेल. कारण लक्षात ठेवा, जो व्यक्त होतो तो हलका होतो आणि जो श्रद्धेने जोडतो तो वाचतो. जय शिवशंकर. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.